संजय नायकवडे आणि या ग्रुपने आम्हाला कल्पना नसताना जी मदत पाठवली त्याला म्हणतात समाजाची बांधिलकी. समाजासाठी इतरांसाठी जगण्याची एक जिद्द. आणि ही बांधिलकी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाजामध्ये सामाजिक कार्याला अशी चालना मिळत राहील आणि कुठेही त्याला बाधा येणार नाही अशी मला खात्री आहे. पोलीस खात्यात जॉईन झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजातील लोकांच्या अडीअडचणी मला समजल्या आणि त्यामध्ये मला पोलीस स्टेशनला हजर असताना सगळ्यात मोठी बाब माझ्यासमोर आली. ती म्हणजे एका अनाथ मुलाला एका गरीब झोपडपट्टीतून त्याचे आई वडील वारले म्हणून कोणीतरी माझ्यासमोर आणलं. मी तेव्हा स्टेशन हाऊस ऑफिसर होतो. मी विचारला तर या मुलाचं करायचं काय. मी पण नवीन होतो. ते म्हटले काय करायचंय, कागद घ्या, कागदावर लिहा, त्याचं नाव लिहा आणि बालगृहाला जाऊन जमा करून टाका. अरे पण बालगृह आहे कुठे. ते होतं आपल्या चेंबूरमध्ये, काय म्हणतात त्याला, त्याचं नाव आता मी विसरलो. तर चेंबूरच्या बालगृहामध्ये टाकायचं आहे. तर मी म्हटलं मी या मुलाला टाकण्या अगोदर त्या बालगृहाची व्यवस्था कशी आहे ती जाऊन बघून येईल. पण ते म्हटले अहो साहेब हे तुम्ही असं किती लोकांसाठी करणार, हा नियम आहे आणि या नियमाप्रमाणे तुम्हाला करावा लागेल. मी तो फॉर्म भरला आणि एका हवालदारला बरोबर घेतलं आणि मी स्वतःच्या गाडीमध्ये त्या देवनारच्या बाल सुधारगृह महाराष्ट्राचं जे आहे त्या तिथे गेलो. तिथं पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं की तिथे जनावरांपेक्षाही जे बुचरखाना आहे त्याच्या बाजूला जे बालगृह आहे ते बुचरखान्यामध्ये ॲक्च्युअली जनावरांना मारतात, पण इथे जिवंत माणसांना सुद्धा मारण्यासारखी परिस्थिती त्या यतीमखान्याची झालेली होती. आणि ते पाहून मला असं वाटलं की या मुलाला मी इथं ठेवलं तर याचं भविष्य काय. आणि ती आतमध्ये जी मुलं होती त्यांना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला राहवलं नाही की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीतरी या मुलांसाठी केलं पाहिजे अशी मला आतून प्रेरणा झाली. आणि त्या प्रेरणेने मी त्या संस्थापकाला, तिथल्या त्या व्यवस्थापकाला विचारलं की मला ह्या मुलाला तुमच्याकडे ठेवायचं नाही तर आता मला परत घेऊन जायचं आहे. ते म्हटले साहेब तसं नेता येणार नाही, तुम्ही एखादी संस्था निर्माण केली असेल तर तुम्हाला आम्हाला अर्ज द्यावा लागेल आणि आमच्या इकडून सँक्शन झाल्यानंतर तुम्हाला ही मुलं घेऊन जाता येतील, तशी नेता येणार नाही. या जिद्दीने मी पोलीस खात्यामध्ये जाऊन एक संस्था निर्माण करावी यासाठी 5 वर्ष झगडा दिला. शिक्षणाच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या मनाने चांगल्या पद्धतीने अभ्यास करून, जसं प्रशांत भालेराव यांनी जसं नाव कमवलं असा आदर्श घेऊन तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला त्याच पद्धतीचं यश येईल. तरी आता 18 वर्षाच्या वरच्या विद्यार्थ्यांनी जो कार्यक्रम केला, ज्या पद्धतीने नाव केलं, कोण सीएची परीक्षा देत आहे, कोण पुढच्या BBA करत आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सुद्धा पैसे ऍडजस्ट करताना खूप मेहनतीने, खूप कष्टाने, खूप परिश्रमाने आमच्या प्रपंचातून, बिझनेसमधून वेळ देऊन पैसे निर्माण करतो. त्या पैशाचं चीज करणं हे तुमचं काम आहे. कारण इथे जे तुम्हाला सुविधा मिळतात याचं सर्व श्रेय जाधव साहेबांना आहे. कारण जाधव साहेब अतिशय मेहनतीने आणि आयुष्याचा पूर्ण वेळ तुमच्यासाठी देतात. आम्ही तर 20% देतोय, मी तुमच्यासाठी 20% देईल, जाधव साहेब 100% देतात. आणि त्यांना म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की स्वतःच्या मुलीला जेवढा वेळ देत नाहीत तेवढ्या ट्रस्टच्या मुलींना ते प्रेम करतात, वेळ देतात आणि आनंद निर्माण करतात. 25 वर्ष झालं संस्था जाधव साहेब चालवतात, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. सगळी संस्था चालवण्याचं काम जाधव साहेबांचं आहे. 25 वर्षामध्ये आमची स्वतःची इमारत नाही, भाड्याच्या ह्याच्यामध्ये पैसे म्हणजे शासनाचं कुठलीही मदत नसताना
जनतेकडून पैसे जमा करून आम्ही आमचे स्वतःचे पैसे देऊन हे सगळा उपक्रम राबवतोय. पण पैशाची उपलब्धता नसल्यामुळे आजपर्यंत आम्ही जागा घेऊ शकलो नाही. परंतु जाधव साहेबांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःची इमारत झाली पाहिजे. 2 वर्षामध्ये आम्ही 2 एकर कुठल्याही परिस्थितीत जागा संस्थेच्या नावात करणार आहे आणि त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि ही ग्वाही मी जाधव साहेबांना देतो. आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य दिन. आज साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत. हमें अपने देश के महान नेताओं और शहीदों की कुर्बानियां को सम्मान देना चाहिए. इस दिन हम तिरंगा झंडा लहराते हैं और देशभक्ति की गीत गाते हैं. स्वतंत्रते भगवती तुझे बिनसत से लानी. स्वतंत्रते भगवती तुझे बिनसत से लानी. तू सोन्याचे तेज उदयाचे गांभीर्य ही तुझे. सनोवर से दुनिया वालों कोई लगना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. मन में शिवा सांसों में शिवा हर घड़ी में शिवा आज पूजा हुआ है जय जय शिवा. कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन